पुण्यातून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। 10वी पास असलेला एक तरुण, पण दावा मात्र थेट इस्रो सायंटिस्ट असल्याचा। मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाईल तयार करून महिलांना लग्नाचे आमिष दाखवत लाखोंची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे। हा भामटा नेमका कसा महिलांना जाळ्यात ओढायचा आणि फसवणुकीमागचं कारण काय होतं, पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। फोटोमध्ये दिसणारा हा तरुण म्हणजे आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ स्वप्नील वारुळे उर्फ हेमंत गायकर उर्फ जयेश पाटील अशी एकाच व्यक्तीची तब्बल 4 नावे। चक्क इस्रो सायंटिस्ट असल्याची बतावणी करत त्याने अनेक महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। हा आरोपी मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाईल तयार करून स्वतःला उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर असल्याचं दाखवायचा। विशेष म्हणजे तो विधवा आणि जास्त वयाच्या महिलांना टार्गेट करत होता। लग्नाचे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर पैशांची मागणी करत होता। फसवणुकीतून मिळालेला पैसा हा आरोपी गोव्यातील कसिनोमध्ये उधळायचा। केवळ कसिनोचा नाद पूर्ण करण्यासाठी त्याने महिलांकडून लाखो रुपये उकळल्याचं समोर आलंय। इतकंच नाही तर कन्स्ट्रक्शन व्यवसायात गुंतवणुकीचं आमिष दाखवतही त्याने अनेकांना गंडा घातला। आदर्श म्हात्रे नावाचा एका इसम ह्याने मॅट्रिमोनियल साईट्सवर वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साईट्सवर स्वतःचे फेक अकाउंट्स बनवले होते। स्वप्नील वारुळे, आदर्श म्हात्रे, हेमंत पाटील, गायकर अशा वेगळ्या नावाने साईट ओपन करून त्याच्याद्वारे येणाऱ्या रिक्वेस्टवर त्या महिलांशी ते बोलायचा, भेटायचा आणि भेटल्यानंतर तो स्वतः इस्रोमध्ये सायंटिस्ट आहे असं त्यांना भासवून त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांच्या घरात जाऊन भेटून त्यांच्याकडं लग्नाची आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जाणे। नंतर त्याद्वारे त्यांनी त्यांच्याकडनं बराच पैसे घेऊन इन्व्हेस्टमेंट करायची। आपण आपली चांगली लाईफ सुरू करण्यासाठी माझ्याकडे 2 प्लॅन आहेत, पनवेलमध्ये असं कन्स्ट्रक्शन साईट आहे, या साईट्सवर आपण चांगली इन्व्हेस्टमेंट करूया, तुझ्याकडे जे पैसे असतील ते पैशाची इन्व्हेस्टमेंट येईल आणि तुमच्या मुलांना, समजा एखादा महिला असेल डिवोर्सी किंवा विडोवर, त्यांची जी मुलं वगैरे असतील तर त्यांच्या मुलांचं चांगलं फ्युचर होईल, मग नंतर आपण सुखानं राहता येईल, मुलांचं सुद्धा करिअरचं विषय राहणार नाही असं म्हणून त्यांनी आपल्याकडे एका महिलेला फसवून त्याच्याकडनं जवळजवळ सुरुवातीला 26 लाख आणि इतर असे पैसे, मोबाईल वगैरे घेऊन 35 लाखाची पैसे त्याच्याकडे घेतले। आणि ह्यापैकी आपले 26 लाख त्याने जे घेतले होते ते गोव्यातील एका बिग डॅडी नावाच्या कसिनोमध्ये इन्व्हेस्ट केले होते। कसिनोचा तो गोल्ड मेंबर आहे। गोल्ड मेंबरशिप ही थोडासा इलाइट पब्लिकला आणि एक स्पेसिफिक अमाऊंट ज्याच्याकडे खेळायची कॅपॅसिटी आहे त्यांनाच ती दिली जाते। हा पैसा त्यानं ते अकाउंटवर घेऊन तिथं खेळायचा आणि तिथून पैशाची उलाढाल म्हणजे फिरवाफिरी करायचा। तिथं हरला की परत दुसरी कुठली तर मॅट्रिमोनियल साईटवर कोण अप्रोच झालं की त्यांना फसवायचा, तिसऱ्या मॅट्रिमोनियल साईटवर फसवा। अशा प्रकारे त्याच्याकडं मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये एकूण 12 गुन्हे दाखल आहेत। नागपूरला सुद्धा एक गुन्हा दाखल आहे। मोडच त्याची सेम तीच आहे की आपण लग्न करूया, मुलांचं फ्युचरसाठी चांगली इन्व्हेस्टमेंट करा, पण कोणाला 12 लाखाला, कोणाला 25 लाखाला, कोणाला 30 लाखाला असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं फसवणूक केलेली आहे। पण हा इसम पनवेल परिसरात राहत असल्यामुळे सुरुवातीला त्याला रबाळे पोलीस स्टेशनने अटक केली होती। रबाळे पोलीस स्टेशनने अटक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ताबा घेतला। ताबा घेतल्यानंतर त्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की ते कसिनोमध्ये त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले आहेत। आमचे बँक डिटेल्स वगैरे इतर टेक्निकल डाटा ॲनालिस केल्यानंतर आपली टीम गोव्याला गेल्यानंतर त्यांना सगळे ते दाखवलं पैसे कसे आले आणि त्याद्वारे आपल्याला ह्या पीडित महिलेचे 21 लाख रुपये आपण मिळवून दिलेले आहेत। याच्यामध्ये हा आरोपी सध्या अटक आहे। आज त्याची जेल कस्टडी झाली, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचा ट्रान्सफर होत आहे। दरम्यान लग्नाच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। मॅट्रिमोनियल साईटवर ओळख वाढवताना नागरिकांनी अधिक सतर्क राहावं आणि कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी पूर्ण खातरजमा करावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे।